तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी चा जो नवीन अभ्यासक्रम बदललेला आहे 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी. तर आपला विषय आहे इतिहास आणि इतिहासामध्ये प्रकरण क्रमांक 1 आहे इतिहासाची साधने. तर हे प्रकरण आपण सुरू केलं होतं आणि त्याच्यातले जे स्पष्टीकरण आहे प्रकरणाचं ते झालं होतं आपलं. तर त्याच्यामध्ये स्वाध्याय प्रश्नोत्तर जी आहेत तर ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 1 आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधानं काय करायचे पूर्ण करायचे. वर्धमान महावीर यांची शिकवण आपल्याला कोणत्या ग्रंथातून मिळते तर आगम साहित्य हा जो पर्याय आहे आगम साहित्य हे त्याचं योग्य उत्तर आहे. मग कसं लिहायचं वर्धमान महावीर यांची शिकवण आपल्याला आगम साहित्य या ग्रंथातून मिळते. भारतीय इतिहासाची सर्वात प्राचीन साधने म्हणजे कोण तर वेद. तर पूर्ण वाक्य लिहायचं भारतीय इतिहासाची सर्वात प्राचीन साधने म्हणजे वेद होय आणि त्याला अंडरलाईन करा. योग्य जोड्या जुळवा पुढचा प्रश्न आहे. आता मी डायरेक्ट तुम्हाला समोर त्याची उत्तरं दिलेली आहेत. तर लिखित साधनांमध्ये परकीय प्रवाशांनी लिहिलेली प्रवास वर्णने नाणी शस्त्रास्त्रे तर हे प्रवास वर्णने. भौतिक साधनांमध्ये नाणी शस्त्रास्त्रे तर हे लिहू नका सॉरी फक्त एवढं चुकून टाईप झालं ते परकीय प्रवाशांनी लिहिलेली प्रवास वर्णने हे लिखित साधनांमध्ये येणार. भौतिक साधनांमध्ये नाणी आणि शस्त्रास्त्रे तर हे कॅन्सल करा त्याच्यातलं. मौखिक साधने लोकगीते मौखिक साधने. संकल्पना चित्रामध्ये जे 3 नावं लिहायचे आहेत इतिहासाची साधने पहिलं नाव लिहा भौतिक साधन, दुसरं आहे लिखित साधन आणि तिसरं आहे मौखिक साधन. त्याच्यानंतर चित्र कोणत्या प्रकारात मोडते ते लिहा. तर पहिलं दिलंय आपल्याला वेरूळ लेणीसारखं कैलास मंदिर तर ते जे मंदिराचं चित्र दिलेलं आहे तर ते आहे भौतिक साधन कारण प्राचीन वास्तू लेणी आहे. तर पहिल्याचं उत्तर काय येणार पहिले चित्र कुठल्या प्रकारात मोडतं भौतिक साधन आणि दुसरं चित्र हे काय आहे नाण्याचं चित्र आहे त्याला पण म्हणायचं भौतिक साधन. आता तिसरं चित्र जे दिलंय ते शिलालेख दिलंय म्हणजे दगडावर लिहिलेली माहिती आहे तर त्याला तुम्ही लिखित साधन म्हणून पण घेऊ शकता आणि हे भौतिक साधन म्हणून पण वापरलं जातं. तर दोन्हीपैकी कुठलंही लिहिलं तरी ते बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. इतिहासाच्या लिखित आणि मौखिक साधनांमधला फरक लिहा. तर लिखित साधनं म्हणजे काय ही साधने लिहून ठेवलेल्या स्वरूपात उपलब्ध असतात. उदाहरणार्थ शिलालेख, ताम्रपट, ग्रंथ, परकीय प्रवाशांची वर्णनं, शासकीय कागदपत्र इत्यादी. यातून आपल्याला तत्कालीन भाषा, लिपी आणि राज्यव्यवस्थेची अचूक माहिती मिळते. तर मौखिक साधनं म्हणजे काय ही साधनं लिहून ठेवलेली नसून ती तोंडी परंपरेनं पिढ्यानपिढ्या जतन केली जातात. उदाहरणार्थ लोककला, ओव्या, पोवाडे, लोकगीते, दंतकथा इत्यादी. यातून लोकांचं जीवन, समजुती आणि संस्कृती समजण्यास आपल्याला मदत होते. दुसरं आहे भौतिक साधनांची नावे लिहून त्यांचे इतिहासातील महत्व जे आहे ते स्पष्ट करा. तर त्याच्यामध्ये काय येणार भौतिक साधनांच्या नावांमध्ये नाणी, किल्ले, वास्तू, मंदिर, भांडी, शस्त्रास्त्रे, पुतळे, लेणी इत्यादी. त्यांचं महत्व काय आहे भौतिक साधने आपल्याला तत्कालीन मानवाचं जीवन कसं होतं त्यावेळेची संस्कृती कशी होती, आर्थिक स्थिती, धातू विज्ञानातील प्रगती, वास्तुकलेची शैली, कशा प्रकारच्या वास्तू इमारती होत्या त्याचं प्रत्यक्ष आणि विश्वसनीय माहिती देतात. तिसरं आहे आधुनिक काळातील कोणती साधने भविष्यातील पिढ्यांना इतिहास सांगू शकेल. तर बघा आता आधुनिक काळातला इतिहास म्हणजे आता आपला जो इतिहास आहे तो पुढच्या पिढीला समजणं खूप सोपं झालंय कारण इंटरनेट आहे, ईमेल्स आहे, व्हिडिओ आहेत, ऑडिओ रेकॉर्डिंग्स आहेत, डिजिटल छायाचित्रे आहेत, ब्लॉग्स, पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क यामधला डेटा आहे, सोशल मीडियावरची माहिती आहे. ही साधने भविष्यातील पिढ्यांना आता सहज सोप्या पद्धतीनं इतिहास सांगू शकतील. प्रश्न क्रमांक 4 एखादी जुनी वस्तू जसं की मूर्ती आहे, राजमुद्रा आहे, नाणी आहे, भांडी आहेत, दागिने आहेत, कागदपत्रे, खेळणी इत्यादींवरून मानवी जीवनातील बदलांची कोणती माहिती आपल्याला मिळते ते लिहायचं. आता या जुन्या वस्तूंवरून मानवाची आर्थिक स्थिती कशी होती, त्यानंतर धार्मिक समजुती कशा होत्या. जर दागिने मोठ्या प्रमाणात असतील तर आर्थिक स्थिती चांगली, धार्मिक समजुती कशा होत्या म्हणजे मूर्तींवरून लक्षात येते. त्या काळातील तंत्रज्ञान आणि कलेचा दर्जा समजतो. मूर्ती असतील, राजमुद्रा असतील, खेळणी असतील. उदाहरणार्थ भांड्याच्या आकारावरून व धातूवरून मानवाचा जीवन स्तर कसा बदलत गेला, चलनातील बदलावरून व्यापार कसा विकसित झाला आणि राजमुद्रेवरून तत्कालीन राज्यव्यवस्था कशी बदलत गेली या सगळ्याची आपल्याला काय होते माहिती मिळते. आता पुढे आहे पुढील तक्ता पूर्ण करा. शहराचं ठिकाण शहराचं किंवा एखाद्या ठिकाणाचं नाव दिलेलं आहे, वस्तू संग्रहालयाचं नाव आणि वैशिष्ट्य. तर पहिलं आहे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. भारतातील तसेच महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित अनेक प्राचीन वास्तू, नाणी, शस्त्रास्त्रे संग्रहित आहेत. दुसरं आहे पुणे राजा दिनकर केळकर संग्रहालय.
विविध प्रकारच्या घरगुती वस्तू, जुनी वाद्य, वस्त्रे, कलाकृती यांचं सुंदर दालन आहे. आता इथं कोल्हापूर किंवा नागपूर याचं नाव घेऊ शकता तुम्ही. कोल्हापूरचं श्री छत्रपती शाहू संग्रहालय किंवा नागपूरमधील मध्यवर्ती संग्रहालय. विविध पुरातत्वीय वस्तूंचं संग्रहालय आहे. ऐतिहासिक शस्त्र आणि राज्यघराण्यातील वस्तू या संग्रहालयांमध्ये आढळतात. दोन्हीपैकी कुठलंही घेतलं तरी चालेल. ओके. त्याच्यानंतर पुढचा आहे 5वा प्रश्न आहे. मराठी मिलिटरी लँडस्केल या नावाने जाहीर केलेल्या 12 किल्ल्यांची आंतरजालाच्या मदतीनं नावं शोधायची आहेत. तर याच्यामध्ये कुठली नावं येतात? रायगड, सालेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, राजगड, प्रतापगड, तोरणा, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि जिंजी. तर ही नावं तुम्ही काय करू शकता त्याच्यामध्ये त्यातनं ती लिहितात. तुम्हाला स्वतः सापडतात का? बघा इथं मी तसं कुठले शब्दावरून ओळखायचं ते हिंट दिलेले. तर ते तुम्ही काय करा, तयार करा. ओके. जस्ट अ मिनिट, सॉरी. इथे तयार करा. ओके. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण जो पुढचा प्रकरण आहे त्याचं स्पष्टीकरण आणि स्वाध्याय बघूया.